विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. देवाभाऊंनी दिल्लीवारी करावी, देशाची सूत्र हाती घ्यावी. फडणवीस केंद्रात गेल्यास महाराष्ट्राला शिंदेशिवाय पर्याय नाही. बच्चू कडूंचं भाष्य. तर कडूंनी बचकांडी वक्तव्य करून युतीमध्ये वाद निर्माण करू नयेत, दरेकरांचा सल्ला. फडणवीस केंद्रात गेल्यास बावनकुळेंकडे सूत्र येतील. स्वतः फडणवीस त्यांची शिफारस करतील. शिंदे पुन्हा सीएम होणार नाहीत, संजय राऊतांची राजकीय भविष्यवाणी. मी परवाच दिल्लीला जाऊन आलो, केंद्रात जाणार असल्याच्या राऊतांच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. दिल्लीमधून मुख्यमंत्री बनवण्याचे अधिकार संजय राऊतांना मिळालेत वाटतं. बावनकुळे मुख्यमंत्री होणार असल्याच्या राऊतांच्या दाव्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांचा टोला. शिंदेंच्या शिवसेनेनं केलेल्या ऑपरेशन टायगरचे फोटो समोर. श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईकांनी फुटीर खासदारांना लोकसभा अध्यक्षांकडे नेलं होतं. श्रीकांत शिंदे चार्टर्डनं ओमराजे निंबाळकर यांनाही घेऊन गेले होते. मोशीतील शोध मोहिमेच्या दरम्यान 8 पैकी 4 जण दिसले. तिघांनाही बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू. दुर्घटनेमध्ये आतापर्यंत दोघांचा मृत्यू तर 9 जणांची सुखरूप सुटका. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुण्यामध्ये दुर्घटनेचा आढावा. पिंपरी चिंचवडच्या मोशी दुर्घटनेत विनापरवाना बांधकाम केल्याचा मोठा खुलासा. इमारतीच्या केवळ तळ मजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यासाठी कोणतीही परवानगी मागितली गेली नाही. पवार कुटुंबात पुन्हा सनई चौघडे वाजणार. पार्थ पवारांचा कायनात धार यांच्याशी साखरपुडा होणार. पुण्यामध्ये 29 जुलैला सोहळा पार पडणार. हिंगोली जिल्हा पुन्हा भूकंपानं हादरला. अनेक गावांना भूकंपाचे धक्के. 3.5 रिश्टर स्केल इतक्या भूकंपाची नोंद. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. ठाणे जिल्हा बँकेवर महायुतीचं वर्चस्व कायम. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रणनीती यशस्वी. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद महायुतीकडे. संत तुकोबा आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यामधून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ. दिवेघाटात भक्ती, निसर्ग आणि वारकऱ्यांचा अप्रतिम संगम. ज्ञानोबांच्या पालखीचा सासवडमध्ये तर तुकोबांच्या पालखीचा लोणी काळभोरमध्ये मुक्काम असेल. राज्यातील 100हून अधिक तरुण पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या जाळ्यात. अंमली पदार्थ, आर्थिक आमिष आणि धार्मिक भावना भडकावून देशविघातक कृत्यांसाठी फितवलं जातंय. एटीएसकडून पालकांना सतर्कतेचं आवाहन. साताऱ्यामध्ये डोंगरावर बिया रुजवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला. 30 ते 40 विद्यार्थी जखमी. कराडच्या आगाशिव डोंगरावरची घटना. विद्यार्थ्यांवर कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. लातूरच्या खरोळामध्ये अल्पवयीन मुलांना दोरीनं खांबाला बांधून बेदम मारहाण. शेतातल्या बोअरवेलमधील मोटारीचे केबल चोरल्याचा आरोप. मुलांसह मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. अयोध्येतील राम मंदिरात देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचा एकाच वेळी राजीनामा. चोरीमुळे आता दानात 500च्या नोटांऐवजी चिल्लरचं प्रमाण वाढलं. आरोप आणि मोजणीचा ताण वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांची सोडचिठ्ठी. साताऱ्यामध्ये घरात डोकावल्याच्या संशयावरून पर्यटकाची हत्या. अक्षय जाधव नावाच्या पर्यटकाला लाथाबुक्क्यांनी चिखलामध्ये तुडवून मारून टाकलं. 4 आरोपींना पाचगडी पोलिसांकडून अटक. राज्यभरामध्ये पावसाची उघडीप. येवळा, कोल्हापूर, जळगावसह राज्यभरामध्ये ठिकठिकाणी चिंताजनक पाणीसाठा. कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये घट तर जळगावात 38 टँकरनी पाणी पुरवठा सुरू. मुंबईतील उकाड्यामध्ये वाढ. तापमानाचा पारा 32 अंश सेल्सिअसवर. पुढील काही दिवस पारा आणखी वाढण्याची शक्यता. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.